सध्या लोकसभेत खासदारांची संख्या 543 वरून थेट 850 पर्यंत वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। केंद्र सरकारने 16 एप्रिल 2026 पासून बोलावलेल्या विशेष अधिवेशनात संविधानाची 131वी दुरुस्ती आणि डिलिमिटेशन बिल मांडलंय। हे विधेयक नेमकं काय आहे? यामुळे महाराष्ट्राच्या जागा किती वाढणार आणि दक्षिण भारतातील राज्यांचा याला विरोध काय आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आजच्या व्हिडिओमधून आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। महिला आरक्षण लागू करण्यासाठी हा मास्टर प्लॅन आहे की उत्तर भारताचं वर्चस्व वाढवण्याची रणनीती? सविस्तर विश्लेषण जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी अनीस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे भारताच्या राजकारणाचा चेहरा मोहरा कायमचा बदलू शकतो। विषय आहे लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवणारं नवीन विधेयक। सर्वात आधी फ्लॅशबॅक मध्ये जाऊया। सध्या आपल्या लोकसभेच्या 543 जागा या 1971च्या जनगणनेवर आधारित आहेत। त्यानंतर देशाची लोकसंख्या प्रचंड वाढली, पण जागा मात्र तितक्याच राहिल्या। 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम पास झाला, पण त्याची खरी अंमलबजावणी डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघाच्या पुनर्रचनेशिवाय शक्य नव्हती। आता 16 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या विशेष अधिवेशनात सरकारने 3 महत्त्वाची बिलं आणली आहेत। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून 850 पर्यंत वाढवणं। यात 815 जागा राज्यांसाठी आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असतील। आता सरकारचं म्हणणं काय आहे? सरकार सांगतंय की महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं आहे। जर आपण आहे त्याच 543 जागांवर आरक्षण दिलं तर अनेक विद्यमान पुरुष खासदारांना आपल्या जागा सोडाव्या लागतील। पण जर जागा 850 झाल्या तर कोणाचंही नुकसान न होता 283 महिला खासदार संसदेत जाऊ शकतील। नव्या संसद भवनात 888 खासदारांची बसण्याची व्यवस्था आधीच केलेली आहे, त्यामुळे जागेचा प्रश्न नाही। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर तज्ज्ञांच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते। काही अंदाज 65 ते 75 दरम्यान दाखवतात। प्रत्येक राज्याला अंदाजे 50% वाढ मिळणार असल्याचं सरकारचं आश्वासन आहे। पण मित्रांनो, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात। एका बाजूने जागा जरी वाढत असल्या तरी या बिलाचे धोकेही आहेत। ते काय आहेत? तर दक्षिण भारतातील राज्य आणि विरोधक सध्या चिंतेत आहेत, कारण दक्षिण भारताने लोकसंख्या नियंत्रणात चांगलं काम केलंय, तर उत्तर भारतात लोकसंख्या वेगाने वाढली आहे। 2011च्या जनगणनेनुसार जागा वाटप झालं तर उत्तर भारताचा लोकसभेतला प्रभाव प्रचंड वाढेल आणि दक्षिण भारताचा आवाज दबला जाण्याची भीती आहे। यालाच उत्तर दक्षिण विभाजन असं म्हटलं जातंय। काही नेत्यांच्या मते यामुळे भारताची संघीय रचना धोक्यात येईल आणि सर्व महत्त्वाचे निर्णय हिंदी पट्ट्यातील राज्यांच्या मर्जीनुसार घेतले जातील। दुसरा मुद्दा म्हणजे 850 खासदारांची सभा चालवणं किती कठीण असेल। सध्याच्या संसदेत चर्चा कमी आणि गोंधळ जास्त होतो। अशात एवढ्या मोठ्या संख्येने लोकशाही अधिक मजबूत होईल की अधिक अकार्यक्षम, हा मोठा प्रश्न आहे। विरोधकांचा आरोप आहे की महिला आरक्षण हे फक्त एक निमित्त आहे। खरं उद्दिष्ट तर उत्तर भारतात आपली राजकीय शक्ती वाढवणं हेच आहे। जर हे विधेयक मंजूर झालं तर 2029 ची निवडणूक पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात असेल। हा निर्णय भारताच्या लोकशाहीचा विस्तार ठरेल की सत्तेचं केंद्रीकरण? याचं उत्तर पुढच्या काही वर्षात मिळेल। तुम्हाला काय वाटतं? जागा वाढवल्याने सामान्यांचे प्रश्न सुटतील की राजकीय खेळ अधिक क्लिष्ट होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।